आज आहे वाशी मुक्काम आणि ह्यो ड्रायव्हर बाळूमामाच्या नावानं चांगलं करत आलेला आहे. अमावस्या आहे ना, त्यामुळे इकडे कंट्रोलर साहेब तुमचे कंडक्टर गाडी बंद पडली त्यामुळे आले. हो काका, जरा खाली वाका आणि खाली पडलेलं फडकं टाका. तर ह्यो चॉकलेट बाय दिघ्या, याला चॉकलेट बाय काय म्हणतात, चॉकलेट सारखा करापला. बऱ्यापैकी गाड्या रंकाळा स्टँडवरून असतात, त्यामुळे कंडक्टर ड्रायव्हर आपला बोजा बिस्तरा घेऊन निघाले. ड्युटी संपून आमच्या गाडीतनं दिगू बाळासाहेब निघालते. त्यांनी आम्हाला दिले ताकाच्या पिशव्याने आईस्क्रीम. या जी बघा कशी गालाला हात लावून विचार करायला. काही म्हणा, एसटीनं अमृत योजना चालू केल्यापासून हे असे वयस्कर लोक एसटीनं आरामात प्रवास करतात. मल्हारपेठच्या पुढे गेल्यावर आजीने पिशवीत आणलेल्या भज्जी काढलेल्या आणि खायला चालू केली. आणि त्यातनं आजी मला म्हणाली, भज्जी खाणार काय. मासुर्लीच्या बाजारामुळे गाडीला लय गर्दी होती. लोक अशी गर्दीतनं वाट काढत येते आणि भाऊ माझ्या बघून हसत होता. गाडीला गर्दी किती पण असू दे, प्रवाशांच्या सेवेसाठी म्हणून आम्ही घेतोय जो माणसं, त्यांनी पण जरा गडबड करून सहकार्य केलं पाहिजे. नंतर पुढे बाविलीत गेल्या ही पोरं मला दिसली. मला म्हणली, मी तुमचा व्हिडिओ बघतोय, आम्ही फॅन आहे मोठे. शाळेला सुट्टी पडल्यामुळे निवांत काम आहे. हा आहे बावेलीतील निसर्गरम्य परिसर. म्हणजे बघा कसं एकदम शांत वातावरण. तिथं ड्रायव्हरनं ताकाची पिशवी फोडली आणि दिला जाणं का. नंतर मामाच्या गावाला आले पोरं परत आपल्या गावाला चालली सावंतवाडीला. रंकाळ्याहून परत निघाला वाशी मुक्कामला. म्हणजे गाडीत बघा ही आजी बसलेली. म्हणजे कुठं जरी बसली तरी ही पिढी डोक्यावर पदर घेतल्याशिवाय राहत नाही. वाशीत पोहोचल्यावर गाडीच्या काचा लावून घेतल्या, कारण वळवाचा पाऊस येतोय, रात्रीच्या शिटा भिजण्याची शक्यता असते. उगाच सकाळी प्रवाशांना त्रास नको. तिथून पडसाळीला जेवायला जायचं म्हणून भरतचा मामा गाडी द्यायला आलता. गाडी घेतली आणि निघालो पडसाळीच्या दिशेने अशा या कच्च्या रोडनं. ॲनाकोंडाच्या पिक्चर सारखं फिलिंग यायलं. घर काय करायचं, जायला लागणार होतं. सापेवाडीच्या निम्म्या वाटत भरत आमची वाटच बघत होता. याला बघून म्हणालो भरत आला परत. पडसाळीत गेल्यावर मला बघून स्वप्नीलांना हरकून टूम. तिथं होता हा चिकन फ्रायचा बेत आणि हा गरागरीत रस्सा. कसा आहे, लाल भडक मावशी कडक.